या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत गोकुळ, गोकुळ दूध आणि दुग्ध उत्पादने। नमस्कार, हे आहे कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह आणि आपण पाहत आहेत संध्याकाळच्या टॉप न्यूज। काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर काँग्रेस नेते आशिष देशमुख यांना पक्षानं नोटीस बजावली होती। या नोटिशीनंतर आशिष देशमुख यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती। या भेटीनंतर आशिष देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं होतं। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी माझे संबंध खूप जुने आहेत। नागपूर जिल्ह्यात राजकारण करत असताना आम्ही दोघेही आमदार होतो, ते मंत्रीही होते, पालकमंत्री होते। त्या अनुषंगानं अतिशय जिव्हाळ्याचे घरोब्याचे संबंध आहेत, असं देशमुख म्हणाले। गाडी देण्यास उशीर होत असल्यानं राज्य परिवहनच्या कणकवली आगाराचे वाहन परीक्षक यांना शिवीगाळ केली, तसेच वाहतूक निरीक्षक यांच्यासमोर अरेरावी करून धमकीची भाषा वापरून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कणकवली आगाराचे चालक रुपेश ठाकूर यांना निलंबित करण्यात आले। आगार व्यवस्थापक वैभव पडोळे यांनी ही कारवाई केली। नागपूर जिल्ह्यातील हिंगणा MIDC कटारिया ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड इंडस्ट्रीजला भीषण आग लागली। या दुर्घटनेत 3 कामगारांचा मृत्यू तर किमान 25-30 कामगार आत अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। अग्निशमन विभागाचे 10 बंब घटनास्थळी कार्यरत असून कामगारांना बाहेर काढण्यासाठी तसेच ही तासाभरापासून घुमसणारी आग नियंत्रणात आणण्यासाठी जवान शर्थीचे प्रयत्न करतात। अदानी समूहाचे सर्व शेअर पुन्हा गडगडलेत। अदानी समूहामध्ये 0.10 अंकांनी घसरण झाली आहे। सर्वात जास्त घसरण ही अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी टोटल मध्ये झाली आहे। शेअर बाजार उघडताच समूहाचे सगळे शेअर्स खाली येण्यास सुरुवात झाली आहे। तसेच दुसरीकडे 24 एप्रिलला शेअर बाजाराची दमदार सुरुवात देखील झाली आहे। काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पाटणा उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय। मानहानी प्रकरणी 25 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे। आता या प्रकरणी पुढील सुनावणी 15 मेला होणार आहे। मोदी आडनावासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून 2019 मध्ये बिहारमधील भाजप नेते सुशील मोदी यांनी राहुल यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता। आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांसह भेटूया यानंतरच्या बातमीपत्रात। पाहत रहा कोकण 7 लाईव्ह, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रँड। या बातमीपत्राचे प्रायोजक होते गोकुळ, गोकुळ दूध आणि दुग्ध उत्पादने। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।